शॉर्टकटने जायचं का? शॉर्टकटने जायचं. सिविक सेन्स बोलतात आणि कचरा रस्त्यावर टाकून ठेवला आहे सगळं. जेव्हा इथे ट्रॅफिक नसते ना तेव्हा समजून जायचं पुढे काहीतरी सीन आहे. अक्कलच नाही आहे लोकांना सिरियसली. मंद साला. हाँ क्या हुआ? क्या लाइट कर आ रहा है? चला रहा है इसके लिए लगा गाली मत दे. बापरे थार वाला बघ बीजेपीचा झेंडा लावून रे. गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. अरे यार मी ते विसरलो परत. शिट, शूज खराब आहे बघ, खराब झाले. 2 गिअर टाकले मी फक्त तरी खराब झाले. शिट यार, आता वर नाही जाऊ शकत मी. शिट. अरे मधून जाऊया. निघालो ऑफिसमधून मित्रासोबत आहे. थोडं कोणी मागे बसलं असेल तर बोलण्यासाठी. बात तो सही है. नाईट मोड ऑन आहे काय बघायला लागेल. ऑन आहे. नाईट मोड ऑन नाही केलं ना तर एकदम काळपट फुटेज येतं. शॉर्टकटने जायचं का? शॉर्टकटने जायचं. बोल पटकन बोल. नको तिकडे नको जायला. ऐसी क्या चीज है जो बच्चों को डरा रही है? उद्या क्रिकेट खेळायचं. नको. शॉर्टकट तिकडे खुंची आहे एकदम. तिकडे काहीतरी ना बाधा झालेली आहे शॉर्टकटमध्ये. 2 वेळा 3 वेळा झालंय तिकडे माझा सीन. किती 2 वेळा झालाय ना? 3 वेळा झालाय. हे काय खुंची आईच्या गावात सिविक सेन्स बोलतात आणि कचरा रस्त्यावर टाकून ठेवलाय सगळा. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय तो झिरो सिविक सेन्स. त्या आईला मायनसमध्ये येईल लोक. मी विचार केला की टॉप बॉक्सवर वगैरे ना असं यूट्यूबचं नाव वगैरे टाकेन. इन्स्टाचं पण टाकून देईन लागलंच तर. विचार करतो इथे पण टाकेन पुढे वगैरे कुठे. नाही चांगलं आहे हे ॲक्च्युली. आयडिया मला मागेच आलेली स्टिकरिंगची, मी केली नाही. तो करना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से. आज पण मला असं वाटलं लवकर निघू पण ते झालंच लेट. फ्रायडे होता मस्त. मी तुझ्याशी बोलत होतो, कॅमेऱ्यात नव्हतो बोलत. मी म्हटलं आज लवकर निघू शकलो असतो. दूरदर्शनचे एम्प्लॉई हाऊसिंग हे होतं. ते दूरदर्शनचे क्वार्टर्स असतील. BMW हे ना. हेच ऑफिस आहे काय? मला वाटतं हे ऑफिस आहे, पुढचं ऑफिस वाटतं. ते हॉटेल आहे, वेस्टिन हॉटेल. ते होतं. हां हॉटेल आहे. अरे ऑफिसवाले येतं तरी त्याबद्दल. नाही, वेस्टिन हॉटेल आहे तिकडे. मग ऑफिस पण असेल प्लस हॉटेल असेल. ते ऑफिस प्लस हॉटेल असेल कारण वरती वेस्टिन लिहिलं आहे तिकडे. ही मॉर्गन स्टॅनली आहे. नाही ही नाही मॉर्गन स्टॅनली. मॉर्गन स्टॅनली त्या साईडला आहे. बापरे कवर एवढं केलं आहे तिने स्वतःला. मुंगी पण नाही जाणार रे आज, एवढं कवर केलेलं. अरे यार ग्रीन झालं आहे पण आधीच एवढे तुला माहिती आहे 20-30 सेकंड असेच खराब होतात. ग्रीन जरी झालं असेल तरी गाड्या अशाच उभ्या असतात. काहीतरी कोणतरी पुढे आलेलं असतं, फालतूगिरी होते सगळी. झालं आता येल्लो. ते झालं येल्लो. रेड. वाव मस्त काका मस्त. आमच्यावर उडवा. हां काका BMWला पण कट मारत होते आणि आपल्याला पण कट मारत होते. हमारे यहाँ ऐसा ही होता है. काहीच ट्रॅफिक नाही, काहीच ट्रॅफिक नाही काही. मला टेन्शन आलं आता. जेव्हा इथे ट्रॅफिक नसते ना तेव्हा समजून जायचं पुढे काहीतरी सीन आहे. बाबो जिंकलास भावा, जिंकलास. गांडोळासारखं का जायचं असतं असं? बाईक घेतल्यावर सगळ्यात पहिले ना लाईट इम्पॉर्टंट आहे. लाईट लावायची कधी पण, कारण नाही दिसत समोर. मग समोरच्यांच्या लाईटमुळे काहीच दिसत नाही. आणि लाईट नसेल ना आणि समोरच्याने असा थोडा अप्पर पण केला ना कंटिन्युअस लेवलला तर डोळ्यांची पण वाट लागते. तर हे कसं आपल्या लाईटीमुळे थोडंसं ते कट ऑफ होतं, म्हणजे लाईट कट होते थोडी. पण शेवटी तेच आहे, समोरच्याची लाईट खतरनाक असेल तर काय नाही करू शकत. वाव, जे वाटलं तेच झालं. जेव्हा इथे ट्रॅफिक नसते ना तेव्हा समजून जायचं पुढे काहीतरी सीन आहे, आता वाट लागणार आहे. अरे मुझे चक्कर आने लग गया.
नाही टाकली पाहिजे 4 व्हीलर या लोकांनी. पागल आहेत यार ही लोक. अक्कलच नाही या लोकांना सिरियसली. मंद साला तो पण कसा चाललाय बघ ना. अख्खा ब्लॉक करणार आता पुढे जाऊन. अक्कलच नाही या लोकांना सिरियसली. गाडी पण नवीन आहे त्याची, TC नंबरवर आहे. ही ना कंपनीला हे असेच चालवतात. ही डिलेवरीची गाडी आहे कोणाची तरी. मी बोललो ना तुला कांड होणार पुढे जाऊन. मला माहिती आहे, इकडचा एक्सपिरियन्स आहे मला. अच्छा आता राईटला टाकून पण फायदा नाही गाडी, कारण हे पूर्ण ब्लॉक असणार. आता कसं जायचं टेन्शन आलं मला. आता इथे एक तास जाणार आपला. कसं करायचं. हे आतल्या रस्त्याने जाणार, पण शेवटी तिकडेच आहे ना तो पुढे रस्ता बाहेर येतो जे आपण हां लास्ट टाइम आपण गेलेलो ना. अरे यार कोणीतरी काळाकांडी केली, आडवे तिडवे गेले असणारे, सगळं ब्लॉक होऊन जातं. मला म्हणून टेन्शन आलेलं एवढा रस्ता रिकामा कसा. नाही इथून पुढे जरा प्रॉब्लेम आहे. इच्छा गावात काकूने इच्छा गावात ती काकू चालवते व कशी. बाप रे बाबा बाबा बाबा. उडा एकमेकांवर आता. हा ना बघ ना तो कसा आला. हे बघ हे चरब्या बघ काय चरब्या आहे त्याच्या. नाही ते वेगळं आहे तुझं. हा वॅगनरवाल्याने डोक्याची वाट लावली ना, डायरेक्ट घुसला रे. याला माच पण कसा त्याचा. वॅगनरवाल्यांना बरोबर शिव्या घालतात मग सगळे. पुढे एक चांगला माणूस मिळाला आहे हा काहीतरी करू शकतो. हा आपल्याला पुढे जाण्यास मदत करतोय. काहीतरी करू शकतो तो. हां बापरे बाईच्या गावात कसला आला बघ तो. बापरे त्याने आपल्याला लोड करून घेऊन गेला असता तो आता. ते तर आहे. क्या हुआ. क्या लाइट कर आ रहा है. इधर से भी आ रहा है ना, इसके लिए लगा है वो. पीछे देखो अपर पे चला रहा है, इसके लिए लगा है. गाली मत दे. अरे अप्परवर चालवतात मग मी कसं करू बंद. अरे त्याने शिवी दिली तो मागे बसलेला. हां त्याचा हात का पकडला मी. आता बघ अप्परवर आहे. आता मी नाही चालू करू मग, म्हणजे लाईट डेंजर आहे आपली. एवढं तर समजलं. बघ काही लोकांचं हेल्मेट घालण्याचा सीन एवढाच असतो, पोलिसांपासून पोलिसांपासून वाचायचं आहे बस. बाकी काय घेणं देणं नसतं. बात तो सही है. आणि हे जे राईट साईडचे जे माझं दाखवत आहेत ना, ठीक आहे, काय होतं जेव्हा इकडून पण ट्रॅफिक असते ना तेव्हा हे लोक पण इकडून येतात. मग अंडरस्टँडिंग ह्यांना पण ठेवायला पाहिजे. प्रत्येकाला घाई झाली घरी जायची ते बरोबर आहे, नाही असं नाही. आणि तुमच्याच इकडच्या लोकांच्या काळाकांडीमुळे इकडची ट्रॅफिक झाली. मी सांगतो ना तुला 100%. आता बघ कसं ती लाईट लावायचा उद्देश असा की सगळ्यांना त्रास नाही द्यायचा, पण जे असे आहेत मग ते क्वचित आहेत ना. ते बाकीच्यांचं पण बरोबर आहे. ॲक्च्युली सिंगल लेनला डिप्परवरच चालवायला पाहिजे. हे याची पण अप्पर आहे. स्कूटीवाले तर अप्परवरच चालवतात सगळ्या गाड्या. आता इकडे थोडी कमी ट्रॅफिक मिळेल कारण सगळे मागे अडकलेत. हां पण तरी सांगता नाहीत, आतून गाड्या येतात भरपूर. मला ॲक्च्युली समजून घ्यायचं हा रस्ता कुठे जातो, हे मला फ्युचरसाठी कामाला येईल. हा जो रस्ता आहे ना तो तिकडे कुठे जातो. मीच बोलतो रूल नाही तोडायचे आणि मीच रूल तोडतो. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. बापरे थारवाला बघ बीजेपीचा झेंडा लावून रे. नहीं बताइए क्या कर लेंगे. आत्ता सीन झालेला. धुवाधुई नसती झाली, पप्पी घेतलेली फक्त.
पण झालं असतं काहीतरी. तर सालावतप्रमाणे याही वर्षी व्लॉगचा एंड करायचा विसरलो आहे. इथेच मी अशा पद्धतीत व्लॉगचा एंड करतो आहे. भेटू पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा आणि तुमचे सजेशन्स कमेंटमध्ये शेअर करा. चलो बाय, टेक केअर.